नमस्कार, सुस्वागतम. कसे आहात? मजेत ना? आणि आपला नेहमीचा आपुलकीचा प्रश्न मंडळी, हसताय ना? हसलंच पाहिजे, कारण पुन्हा एकदा घेऊन आलोय आपल्या हक्काचा आपला लाडका कार्यक्रम आपल्या या थुकरटवाडीच्या नव्या कोऱ्या फार्म हाऊस मधून, ज्याचं नाव आहे चला हवा येऊ द्या. तर मंडळी, खूप छान वाटतं की कालच्या भागामध्ये महाराष्ट्राचे लाडके गायक, ज्यांना आपण पंचरत्न असं संबोधतो, आपले लाडके लिटिल चॅम्प्स आणि आपले लाडके वादक या मंचावरती आलेले आहेत. सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आणि सुरुवात करूयात आजच्या भागाला. तर मंडळी, आता वेळ झालेली आहे थुकरटवाडीच्या गुलकंद केबल नेटवर्कच्या आपल्या सिनेमाकडे वळण्याची, ज्याचं नाव आहे घोळमाल. कालच्या भागात आपण पाहिलेलं आहे आपल्या सिनेमाचा नायक भाऊ प्रसाद याला हवी आहे नोकरी. त्याच्या तो शोधात आहे आणि त्यासाठीच तो निघालाय भारत शंकर यांच्या घरी. आता पाहूयात पुढे. बस हे सगळी काटकसर केली म्हणून हे सगळं ऐश्वर्य आज इथे आहे. आणि तू तुला अभ्यासात 100 पैकी फक्त 5 मार्क मिळालेत, लक्षात ठेव. हा, त्यासाठी तुम्ही शिक्षक सांगितलंय तो तुला शिकवेल. डॅडी प्लीज डॅडी. डॅडी, मला संगीतात रस आहे. मला संगीत शिकायचंय. मला सारे गम पधनी शिकायचंय. माझी अशी इच्छा आहे की माझा जो होणारा नवरा असेल ना, त्याला पण सारे गम पधनी यावं. अगं बाळा, तुझ्या नवऱ्याला सारे गम पधनी यायची गरज काय? तुझ्या बरोबर लग्न झाल्यानंतर तो तुझा धनी होणारच आहे. आणि मग त्यानंतर त्याच्या आयुष्यात सारे गमच आहेत. बागल बुवा. ए काय बागल बुवा म्हणजे? ही बुवा आहे ना, म्हणजे बागल बुवा म्हणतो आम्ही तिला. बुवा म्हणजे आत्या आहे, पण बागल बुवा काय? बागल तिचं आडनाव आहे, म्हणून बागल बुवा, जी कधी कधी वागते पागल बुवा. आर्चिस्टचीच आठवण आली. चुप बसा, फालतू बडबड करू नका. मी आज इथे काही इंटरव्ह्यू साठी लोक बोलवले आहे. अरे बापरे, मध्ये मध्ये येते. हा, मध्ये मध्ये येतंय. मध्ये मध्ये येतंय. कोण आहे रे तिकडे? मे आय इन्कम मे आय इन्कम सर. म्हणजे मी आपल्या घरकुलात प्रवेश करू शकतो का? किती पवित्र भाषा, पवित्र उच्चार. वेलकम वेलकम वेलकम. तुझी मिशी आवडली मला. मला मिशी आवडली. माझ्याकडे 2 आहेत, एक देऊ? म्हणजे आमच्याकडे 2 सलून आहेत. ते अशी मिशी कापतात. त्यांचा पत्ता देऊ का असं म्हणायचं होतं मला. गुड 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 गुड. मिशीवर विशेष प्रेम आहे. तुला काय वाटते मिशी बद्दल? मिशी ही हवीच सर. गुड. आमच्या घरात सगळ्यांना मिशी आहे सर. म्हणजे माझ्या बाबांना आहे, माझ्या आईला मिशी आहे, बहिणीला मिशी आहे सर. मिरेकल आहे. काय नाव तुमचं? माझं नाव भाऊ प्रसाद शर्मा सर. यंग मॅन, तुझं नाव मिशी प्रसाद शर्मा पाहिजे. बाय द वे, तुला हिला शिकवायचं आहे, जमेल? अहो, हे तर माझं अवभाग्यच. असा माल. मला असं म्हणायचंय की मला जमेल सर, हे माझं अवभाग्यच आहे सर. अहोभाग्य नाही रे, अहोभाग्य. अवभाग्य. अवभाग्य. पण मला शिकवायच्या आधी मला तुम्हाला काही प्रश्न विचारायचे. नक्कीच व नक्कीच व नक्कीच व. क्या बात आहे यार. थांब ना. तुम्ही मला सांगा, 7-5 32. 3 कमी सांगितले. मांडून ठेवा, नंतर देईन मी. डॅडी, हा कमी आकडे सांगतोय. गुड. तो तुला काटकसर शिकवतोय. मला असाच शिक्षक पाहिजे. गुड 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 गुड. व्हेरी गुड व्हेरी गुड. आता मी तुमच्या मुलीला प्रश्न विचार. मला का? नाही, मला कळलं पाहिजे ना तुम्ही हुशार आहात की नाही ते. उच्च विचार, उच्च विचार. विचारा विचारा.
ती हुशार आहेच आणि तिने उत्तर दिली नाही तर मी देईन. मला सांगा जगातला सर्वात स्लो प्राणी कुठला? निलेश परब. कसं काय? कुणीही सांगेल. जेवायला 3 तास लागतात त्या माणसाला. एक ढोलकी सोडली ना तर बाकी सगळं स्लो आहे त्याचं. हो का? हा मग काल निघाला होता खालच्या माळ्यावरनं आज पोहोचलाय. पण मला एक तुम्हाला विचारायचं आहे. हा. तुम्हाला कुठेतरी बघितल्यासारखं का वाटतंय मला? नाही असं कसं, जगात 7 माणसं सारखी असतात. ते पाहिलं असेल तुम्ही. नॉलेज नॉलेज. नाही 1 मिनिट, मला काहीतरी शंका आहे. ते चौकामध्ये कंगव्याने दात खाजवणारे तुम्हीच? कंगवा नाही, तो माउथ ऑर्गन असतो, माउथ ऑर्गन. ओके, पण त्याने दात खाजवत होता हा माणूस. माझ्याकडे फोटो आहे. काय? हो, जरा दाखवा फोटो. हा माणूस हाच आहे की नाही? हे काय? नाही तो मी नव्हेच सर, तो माझा सक्का जुळा भाऊ आहे सर. हा, तो काऊ प्रसाद शर्मा, मी भाऊ प्रसाद शर्मा सर. किती सेम तंतोतंत दिसताय तुम्ही. फरक बाप रे. पण फरक बघा ना, म्हणजे बघा, त्याला मिशी नाहीये, मला मिशी आहे. हा पहिला फरक. हो, आणि बरोबर आहे, दुसरा बरोबर. फरक, मला मिशी आहे त्याला मिशी नाही. आणि तिसरा फरक, आमच्या दोघांपैकी एकाला मिशी आहे सर. उच्च विचार उच्च विचार. सेम सेम दिसतो. त्यांना मी भेटणार आहे कधीतरी. बाय द वे ते काय करतात काय ते? ते हा? संगीत शिकवतात. काय? हे संगीत शिकवतात? हो. डॅडी, मला शिक्षक म्हणून हेच हवेत. हे तुम्ही या दोघांना बोलवा, म्हणजे ते एकाच गाडीत नाही येतील. तो काय इव्हेंट आहे का? 2 गाड्यांचे पैसे लावून एकाच गाडीत जाणे. डॅडी, तसं जर असेल ना तर हा पण शिक्षक मला नको. तुम्ही त्या दोघांना बोलवा ना. तुम्हाला कळत नाहीये, तुमचाच फायदा होईल. कमी पैसे द्यावे लागतील आणि दोघं येतील. ओके, ठीक आहे. त्याला बोलून घ्या आणि हिला संगीत शिकवायला सांगा आणि तुम्ही बाकी हिला शिकवा. आतापासून शिकवणी चालू करा. मी येतो. नक्कीच. तुम्हाला मी नक्कीच कुठेतरी बघितलंय. तुम्हालाही पाहिलंय मी पान टपरीच्या मागे. आता आपण क्लासेसवाला सुरूच करूयास. क्लासेसवाला सुरूच करूयास. वा. खूपच वसवस आहे याच्यात. एनिवे, ते खरंच तुमचे भाऊ आहेत ना? हो, सक्का जुळा भाऊ. वाव. मग माझी भेट करून द्या ना एकदा. उद्या देतो. नको, आता. आता कसं शक्य आहे? नाही आताच. नाही, मी गेल्याशिवाय तो येणार नाही ना. म्हणजे आताच करून द्या, नाही तर निघा. ठीक आहे, तुम्ही बसा, मी आलोच. इथेच बसू? हा, इथेच बसा. त्यांना लगेच पाठवा. लगेच पाठवतो. हा. हो, फोन करतो त्याला. हा. हो. हॅलो. हा, बोल रे. ऐक ना, अरे तुला इथे खूप मोठी फॅन आली आहे तुझी. असू दे, चल. तिच्या काय, अरे खूप सुंदर पोरगी आहे. असू दे, असे 56 पोरी बघितल्या रे मी. काय सांगतोस? चल. अरे ऐक ना, तू ये ना, मला महत्वाचं बोलायचं. हा, येतो लवकर येतो मी. एक बार वो मिली मासूम सी कली, एक बार वो मिली मासूम सी कली, खिलते हुए कहा खुशबाश में चली, देखा तो यही है, ढूंढा तो नहीं है, पल जो ये जाने वाला है. हो डोकं फिरलं या. कुठे चाललेत गाणी? काय चाललंय जरा बघा. मी काऊ प्रसाद
शर्मा. तुम्ही तुम्ही माउथ ऑर्गन खूप छान वाजवता. नाही नाही, मी नाही वाजवत, माझा मित्र वाजवतो झाडाच्या मागून. हो, मग ते तुम्ही असं असं करता ते? ती पुडी. अरे बाबा, पुडवी वाजवायचो, पुडवी. आता नाही वाजवत. ठीक आहे, पण वाजवायचात ना, मग मला शिकवा ना प्लीज. थोडं वाजून दाखवाल का? वाजवा वाजवा. हे उलट आहे, इथून नाही, इथं- इथून. हे तुम्हाला कळावं म्हणून. अच्छा. वाजवू ना? हो हो, सुरू करतो. येस. बगड्यांची माळ फुलेली. हे होतं. बरोबर बरोबर ओळखलं. अजून एखादं वाजवा ना. हो हो. आहा, या चिमण्यांनो परत फिरा. अजून एखादं वाजवा ना प्लीज. एक एक एक. हे किती आहेत? हे दोन. सगळं आहे तर प्रॉब्लेम. प्लीज प्लीज अजून एखादं वाजवा ना प्लीज. तुम्ही ना संगीत संपवाला म्हणजे एवढ्या लवकर शिकाल असं. लवकर शिक. हो. सारे गमला जाऊ नका, तुम्ही जिंकाल, ते जिंकणार. थँक्यू, तुम्ही शिकवलं तर मी जिंकीन. अजून एक वाजवा ना प्लीज. हो हो. प्रीतीचं झुळझुळ पाणी ना. तुम्ही म्हणून ओळखलं तर, नाही तर इथं कुणाची टाप नाही ओळखायची. कोण आहे? मी काऊ काऊ. डॅडी, हा काऊचा भाऊ. हे आपलं भाऊचा काऊ. भाऊ भाऊ काऊ नावाचा भाऊचा भाऊ. काऊ प्रसाद शर्मा. आला पण इतक्या लवकर? फास्ट सर, सर्व्हिस फास्ट. आणि म्हणतो हा कुठे आहे? भाऊ प्रसाद शर्मा. तो घरी गेला सर. त्याचं पेमेंट द्यायचं होतं ऍडव्हान्स. अरे मग द्या ना. नाही नाही, पहिला पगार आहे ना, तर त्याच्याच हातात द्यावा लागेल. नाही, मी घरीच जाणार आहे तर मी देतो. मग एक काम करूया, आपण याच्या बरोबर याच्या घरी जाऊयात आणि त्याच्या हातात पगार देऊयात. हा, म्हणजे हा. सगळ्यांना भेटता येईल आपल्याला. याच्या आईला पण भेटता येईल. आईच्या गावात. आईच्या गावात फोन करावा लागेल ना, ती गावाला गेली आहे, मग आणायला लागेल. मग बोलवून घ्या तिला, है ना. हो, जाऊया आपण तुझ्या घरी. हे बघ, आणि यांना जर तुझ्या सच्चेपणावरती संशय असेल ना, ते एकदाच सगळं सोक्षमोक्ष लागून जाऊ दे. हा, जाऊया आपण तुझ्या घरी. आणि असंही कोणीतरी म्हणून ठेवलेलंच आहे ना, हातच्या कंकणाला आर्चीस दिले कशाला. चला चला चल. अर्चू, चला. ती सुंदर सुंदर घर. वा, तो कुठे गेलाय? काय ते भाऊ प्रसाद शर्मा. भाऊ प्रसाद शर्मा. नमस्कार नमस्कार सर. कुठे गेला होता भाऊ प्रसाद शर्मा? तुमच्या चहा पाण्याची व्यवस्था करावयास गेलो होतो सर. अति उच्च विचार, उच्च भाषा, असं पवित्र वातावरण, पवित्र घर. तुमचे पवित्र कुठे आहेत? आपले हे तीर्थरूप कुठे आहेत? आई बहीण आहेत आहेत, म्हणजे बोलवतो त्यांना बोलवतो. बोलो बोलो बोलो. आई बहीण बाबा या. बस दादा बस. बस.
क्या बात है घर अतिशय उत्तम सगळ्यांना मिशा मी म्हटलं होतं ना सर, माझा भाऊ सोडून सगळ्यांना मिशी आहेत म्हणून. फारच मिशिकिल स्वभावाची माणसं दिसतात. तुमचा भाऊ कुठं आहे तो काऊ? आहे ना, मी त्याला बोलवून आणतो. हो हो, नाही नाही, तुम्ही इथूनच हाक मारा, त्याला बोलवा. नाही, मी गेल्याशिवाय तो येणार नाही. तुम्ही इथेच उभे राहा आणि त्याला बोलवा. मी तुम्हाला नसेल जमणार तर तुमच्या आईला सांगा. हा? बोलव. डायलॉग आहेत ना तुम्हाला आज? नाही, आताच इथे पटकन बोलायचं. आम्ही बोलवते. काऊ काऊ काऊ, चेहरा का पडला? सर, हा बघा आला सर. गुड मॉर्निंग सर. सर गुड मॉर्निंग. सबको गुड मॉर्निंग सर. सेम दिसतायत नाही? थांब जरा, थांब. मी आहे. सेम टू सेम. तू म्हणजे आधीपेक्षा जास्त हँडसम कसा दिसायला लागलास? आता तू समोर आलीस ना म्हणून दिसतोय का मी? हा हा, लांबून बोल ना, लांबून. नाही म्हणजे मला विचारायचं होतं की तुझ्या घरात सगळ्यांना मिशा आहेत, मग तुला का नाही आहेत? ते माउथ ऑर्गन वाजवून वाजवून गेल्या मालूम. सेम हो. म्हटलं ना, सेम होता. एक मिनिट प्लीज एकदा ते वाजवून दाखव ना प्लीज. तू म्हणशील तर काही वाजवेन मी. आहे प्लीज एकदा. मला वाटतं माझीच एंट्री असावी याच्यावर. गुड व्हेरी गुड. सुंदर 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 वाजवलं त्यांनी. हो ना. अहो काय सुंदर, तुम्हाला संगीत आवडत नव्हतं ना? काय बोलतो? नाही पण त्यांनी वाजवलं इतकं सुंदर की त्याला दाद द्यायला माझ्याकडे पर्याय उरलेला नाहीये. डॅडी, मला काऊ प्रसादच आवडलाय आणि मला त्याच्याशीच लग्न करायचंय. अगं पण त्याला मिशी नाहीये. उद्या आत्याला पण येतील मिशा, मग काय तिचं लग्न तिच्या बरोबर करून देणार का तुम्ही? तुम्ही माझा ऐक, हा पोरगा सभ्य वाटतोय, याच्या बरोबर लग्न कर. नाही, मला त्याच्या बरोबरच लग्न करायचंय. अरे माझा ऐक, तू भाऊ बरोबर लग्न कर. नाही, मला काऊ बरोबर लग्न अरे करायचंय. ऐका ना, असं काय करता तुम्ही? अहो हे बघा, मीच काऊ प्रसाद आहे आणि मीच भाऊ प्रसाद आहे. हे बघा, ही नकली. आता कळलं ना उर्मिला तुला? मीच तुझा स्वप्नातला राजकुमार आहे. तुला आमच्यापैकी एकाला निवडावं लागेल. ए बाळा, अगं एवढी का कन्फ्युज होतेस तू? दोघही छपरी आहेत. करेक्ट आहे. हे म्हणजे प्रेम चोपडा आणि शक्ती कपूर मधून हिरो निवडण्यासारखं आहे. कशाला आला तू रे? ए साला तुम क्यों आए फिर इधर? काय कशाला आला म्हणजे? माझ्या वाट लावलीस तू इथे. मैंने मदद किया तुमको, समझा? काय मदत केली? भाई शादी करेगा अभी इसके साथ? काय शादी करेगा? मला कपडे दिले म्हणून झालं का? अरे तो क्या हुआ? हाँ, पैसे दिले ना तुला मी. पैसा क्या? पैसा बोलता है मेरे को तुम. क्या करशील? क्या कर मारेगा करके काय समझा कर? क्या मारेगा? पैसा मारता अरे या दोघांपेक्षा तो बरा होता रघु मात्रे. एक वेळ मी त्याच्याशी लग्न आहे पण ह्यांच्याशी नाही. काय म्हणालात तुम्ही? आता पटलं ना तुम्हाला की रघु मात्रे ह्या दोघांपेक्षा बरा आहे? कन्फर्म आहे तुमचं? कन्फर्म आहे. अजून एकदा बोला. रघु मात्रे ह्या दोघांपेक्षा बरा आहे, त्याच्याशी मी तुझं लग्न लावून देतो, ह्यांच्याशी नाही. ओके रघु, ये रे. अरे तुझं नाव डॉक्टर होतं ना? अरे डिडोर, जाडी पातणी कांदा. अरे कधी डॉक्टर असं नाव असतं का? तुम्ही मला डॉक्टर म्हणत होते. एकदा तरी नाव विचारलं का? रघु म्हात्रे मीच आहे आणि आम्ही आता लग्न करणार आहे. तुम्ही या लग्नाला आहेर घेऊन.
चला येतो. हे साला रुको तुम. आए बात करता है. ए साला तुम बहुत गलत किया. आए ए साला प्यार करता है एक दूसरे से मालूम. हम शादी करेगा उनसे. आए किसी के बीच में ऐसा आने का नहीं मालूम. नाही. तुझ्यामुळे सगळं झालं. चल दादा एकाच मंडपात उरकून घेऊ जा, जा. वा, वा. एकदा जोरदार टाळ्या सगळ्यांसाठी झालं पाहिजे. खर तर प्रथमेश आता बारीक झालेला आहे. साधारणपणे माणूस बेदाणे किती खातो एका वेळा असं तुला वाटतं? एखाद्या माणसाने किती बेदाणे खायला पाहिजे? तुम्ही किती खाल सर? तुम्हाला दिले मी समजा 5-7 बेदाणे 10 5-7. बेदाणे जास्तीत जास्त 15. हे तू किती खाऊ शकतोस? हा किस्सा मी सांगू का? हा, सांग ना, आम्ही तू आमच्या सांग. दोघांचा कुठेतरी कार्यक्रम होता आणि आम्ही दोघं बाय रोड चाललो होतो आणि असं कुठेतरी आम्ही जात होतो की जिथे रस्त्याच्या कडेला बेदाणे विकायला बसली होती लोक. तर ह्याला खूप अशी लोक पास झाली बेदाणे विकणारे आणि त्याला खूपच खायचे होते बेदाणे. तर तो फायनली एका जे कोण विकणारे होते त्यांच्या इथे थांबला आणि ते काय कसे दिले वगैरे त्यांनी काय काय विचारलं आणि त्यांनी ऑलमोस्ट अर्धा किलो वगैरे घेतले होते असे पिशवीत आणि ते सुटे मिळाले कारण ते मोकळे ठेवलेले होते. त्यामुळे ते पिशवीतनं त्यांनी सगळे अख्ख्या प्रवासात अर्धा किलो बेदाणे खाल्ले. सगळे बेदाणे एकाच वेळात खाल्ले. अर्धा किलो? हो. एका म्हणजे बसल्या बैठकीला. हो हो. प्रवासात वेळ कसा घालवायचा हा एक प्रश्न असल्यामुळे अरे बेदाणे खात अर्धा किलो. अर्धा किलो तू मोदक आहेस. मोदक आहे एवढं सारण नसतं भरायचं कधी. म्हणूनच रिकामा केलंय आता. पण तुम्हालाही फॅन्स भेटले असतील जसं की मी यांना मागाशी फॅन्सचे किस्से विचारले. तुला कसे फॅन्स भेटतात? माझ्या समोर येणारे फॅन्स एक वेगळा गट आहे किंवा एक वेगळी भावना असते. एक एपिसोड असा झाला होता आमच्या शेड्यूलच्या वेळी की त्या एपिसोडला मी टिळा नव्हता लावला आणि समहाऊ तेव्हा मला काहीतरी बरं नव्हतं आणि म्हणजे मला असा माझा परफॉर्मन्स नेहमीप्रमाणे नव्हता झाला. तर एका आजींनी माझ्या बाबांना फोन केला आणि त्या म्हणाल्या की प्रथमेशची तब्येत बरी नव्हती का? ते म्हणाले हो. तर काय कशामुळे? तर काय नाही जनरल त्याला व्हायरल काहीतरी झालेलं. पण ते म्हणे नाही त्यामुळे नाही, त्याने टिळा नव्हता लावला आज म्हणून त्याची तब्येत बरी नव्हती किंवा त्याचं गाणं चांगलं नाही झालं. तर अशा प्रकारच्या भावना लोकांच्या असतात. त्यामुळे अशा पद्धतीचा फॅन क्लब माझा जास्त आहे. वा 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 वा. पण तू इतका साधा बोळा छान. मग तू रोहितची रॅगिंग कशी काय घेतली होतीस? नाही मला असं त्यांनी नाही म्हणून सांगावं सरळ की नाही घेतली म्हणून. घेतली नाही त्यांनी तुझी रॅगिंग? हो हो. मी लातूरातनं आलेला त्यामुळे मला भाषा आणि ह्या सगळ्या गोष्टींची म्हणजे काही दूरपर्यंत संबंध नाही. तर मी आल्या पहिल्याच दिवशी सकाळी नाश्ता करून कमलेशदादा आमचं ग्रूमिंग घेणार होता. सो मी गेलो. मागे बाबा उभे होते, खूप लाईन होती म्हणून. ते म्हणाले बघ जरा काय आहे आणि मला सांग. तर मी तिकडे गेलो आणि असं बघितलं आणि बाबांना वळून सांगितलं म्हणजे मेंदू वडा आहे. हा ना बाजूला स्वतःचा खात होता गप. हा आमची कोकणातली मंडळी होती. कोकणातले पार्टिसिपंट शमिका होती, हा होता आणि हा सगळं आणि ना असं तिकडनं काय म्हणालास? मेंदू वडा. काय मेंदू वडा? पहिले 4 मिनिटं हसला. त्याच्यानंतर म्हणला हा मेंदू वडा नाही मेदू वडा आहे. रोज कित्येक काळ मी केस म्हणायचो नाही, केस म्हणायचो, चप्पल म्हणायचो नाही, चपलं म्हणायचो, बुट. इव्हन गायकला गायक की अनेक गायक आहेत ना, तर अनेक गायक वगैरे नाही, गायक. अच्छा. बट एक गोष्ट होती की हा तोंडावर कितीही हसला किंवा तोंडावर मला कितीही काहीही बोलला आणि रॅगिंग जरी केली ना, तरी आम्ही जेव्हा रूमवर जायचो ना तेव्हा तुला अक्कल आहे का काही? आता मराठी गाणी गाणार आहेस ना तू? हा मग मराठी भाषा कशी असली पाहिजे तुझी? मग बसून की कुठल्या शब्दाला काय म्हणतात, कुठला शब्द कसा उच्चारायचा वगैरे हे सगळं केलंय. आणि मगाशी त्यांनी जो किस्सा सांगितला त्याचा टिळ्याचा, सो आय रिमेंबर 104 ताप होता. मी आणि अजून आमचा एक मित्र आहे, सो तो आणि मी आम्ही दोघं मिळून रात्रभर त्याच्या पट्ट्या अशा बदलत होतो त्यावेळेस. सो अगदी म्हणजे आमच्यातलं बॉन्डिंग हे रूम पार्टनरच्याही पलीकडे होतं
आणि मला असं वाटतं की या सगळ्या गोष्टी खूप मॅटर करतात आपल्या आयुष्यात किंवा आपल्या परफॉर्मन्समध्ये किंवा आपलं व्यक्तिमत्वाचा विकास होण्यामध्ये. तर त्यामुळे रोहितचा खूप पहिल्यापासून हातभार आहे सगळ्याच बाबतीत. वा 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 पण फारच मजा आली. मला असं वाटतं की स्वप्नील जोशींपेक्षा जास्त रोमॅन्टिक आर्चिस आहेत हे आज महाराष्ट्राला कळलं असेल. निर्विवाद पण ना? सर म्हणजे आजच्या नंतरच तुमचं आयुष्य बदलेल असं नाही तुम्हाला वाटत आता? पूर्ण. पण मजा आली खरं तर आम्हाला. माझं आडनाव वापरणं कधी बंद करणार तुम्ही? मी नाही वापरत तरी. बऱ्याचदा लोक तुमचे निलेश साबळे फार डोलकी सारवं म्हटलं. वा वा अशी पण एक गंमत आहेच खरं तर. मनीष, खरं तर ही सगळी टीम, ही सगळी धमाल सगळ्यांनी तुमच्याबद्दल आम्हाला सांगितलं. तुम्ही काय सांगाल या टीम बद्दल, या तुमच्या कुटुंबाबद्दल? या टीमबद्दल, टीम नाहीच आहे, कुटुंब आहे तुम्ही म्हणल्याप्रमाणे. मी असं सांगेन की या टीममध्ये ना कोणीच इंडिव्हिज्युअल खेळत नाही, सगळे टीमसाठीच खेळतात आणि म्हणून हा रिझल्ट येत असेल. आणि आमचा प्रचंड एकमेकांवर विश्वास आणि त्याहून जास्ती प्रेम आहे. सत्तू आणि माझं एक वाक्य आहे, न बोलता कम्युनिकेशन. म्हणजे आम्ही न बोलता आज पण समजा सत्तू इकडे बसलाय, मी इकडे बसलो, तरी मला नाही वाटत अख्ख्या 12 सीझनमध्ये कधी आमचा दोघांचा म्हणजे कॉर्ड वेगळा वाजला असेल किंवा असं कधीच झालेलं नाही आहे पूर्ण 12 सीझनमध्ये. तवरनं ताकबाद ओळखणारे सगळे. वा 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 पण हीच तर कमाल आहे. आणि इतकी वर्षे तुम्ही एकत्र आहात, ही टीम अशीच पुढेही एकत्र राहो ही खरंच आमची प्रार्थना आहे. वर्षानुवर्ष राहो. कमाल. म्हणजे 6 लोक बसले डॉक्टर. हो सर. आणि मला असं वाटतं की हे 7 सूर आहेत संगीत. वा 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 वा. आणि तुम्ही म्हणाल की 6 लोक बसलेत तर 7वा सूर कुठला? तर 7वा सूर आहे सरस्वतीचा आशीर्वाद. वा वा वा. ही 6 माणसं आणि त्यांच्यावर सरस्वतीचा आशीर्वाद हे सप्तक आहे मला असं वाटतं संगीतात. क्या बात आहे. वा 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 वा. बरं आर्चिस सर, तुम्हालाही मला विचारायचंय. मगाशी वरती होतो तेव्हाही तुम्ही शांत होतात. एवढे शांत असतात का तुम्ही? का इथे शांत तुमच्यात वेगळे असतात? हे नाही, मी शांतच आहे. मी असं फार बोलत नाही. हो. आर्चिस कसं आहे, तो एकच वाक्य बोलेल पण ते 10 वाक्यांच्या बरोबर असतं. निबंधासारखं आहे त्याला. ह्या दोघांच्या वाद्यांचं बऱ्याच वेळा गोंधळ होतो. म्हणजे ह्याला म्हणतात तुम्ही छान तबला वाजवता बरं का, मला बऱ्याच. आणि ह्याला म्हणतात तुम्ही ढोलकी छान वाजवता. एका कार्यक्रमात तर ह्याचं इंट्रोडक्शन असं केलं होतं की उत्कृष्ट ढोलक आणि जम्बो वाजवल्याबद्दल निलेश परब यांचा सत्कार करूया. ढोलकी आणि जेम्बे असं होतं. ढोलक आणि जम्बो केलं त्यांनी. ढोलकी आणि जम्बो. बरं निलेश परब, तुम्ही एखादी कोल्ड्रिंकची फॅक्टरी विकत घ्याल का असं वाटतं का तुम्हाला? का तुमच्या घरी पाणी येतं की बायको हांडाभर कोल्ड्रिंकच भरून ठेवते? नक्की काय? प्रचंड कोल्ड्रिंक पितात असं मी ऐकलेलं आहे. आणि बाकीचे काही नसते त्यांना शौक, पण कोल्ड्रिंकचा शौक आहे हे मी ऐकलेलं आहे. आणि एकच ब्रँड. आणि बाकीच्यांना असं वाटतं की आमच्या शौकापेक्षा ह्यांचाच खर्च जास्त होतो. ही शक्यता आहे बसल्यानंतर. नाही रे, खूप खर्च होतो यांचा, असं होऊ शकतं. खूप कोल्ड्रिंक पितात. हो. म्हणजे सगळेच जण आम्ही त्याला सांगतो एवढं नाही पिऊच नकोस, पण तो ऐकत नाही अजून तरी. नाही, नुसतं ऐकत नाही. त्याच्याकडे एक कन्व्हिन्सिंग उत्तर असतं नाही. मी ते किती चांगलं आहे. मी त्याला समजत होतो एकदा की कोल्ड्रिंक कसं वाईट आहे वगैरे असं. मी 5 मिनिटं बोललो की कसं वाईट आहे आणि पिऊ नकोस. त्याच्या अर्ध्या असताना मला ते कसं चांगलं आहे सॉरी. तुम्ही पटवून देऊ शकता कोणाला पण काय पण. कन्व्हिक्शन, त्याच्याकडे कन्व्हिन्सिंग पॉवर खूप छान आहे निलेश. वा 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 वा. तर आता मी येणार आहे कार्तिकीकडे. तुझं तर ते गाणं म्हणजे आता ते तुझंच आहे, घागर घेऊन असं झालं. साधारण किती लाख वेळा वगैरे गायले असेल तू? प्रत्येक कार्यक्रमात दादा. हो ना. विथ वन्स मोर असं खूप वेळेस झालं. ते एक असं ठरलं होतं की कार्तिकी घागर घेऊन गायला लागली की बॅकस्टेज आम्ही पण गायचो. सगळ्या हरकतींसकट. कार्तिकीने घागर घेऊन गायला तर ती चुकून म्हणून गेली की आम्ही बॅकस्टेजला गायचो. आता आर्यानी जर घागर घेऊन गायलं तर एक स्टाईल हिची बघितली. आता मला हे बघायचं की आर्यानी जर घागर घेऊन गायलं 2 ओळी, जास्त नाही, अगदी 2-3 ओळी जरी तुम्ही गायलात तरी
लोकांना मजा येईल की चला आर्याच्या आवाजात आज घागर घेऊन घागर घेऊन घागर घेऊन घागर घेऊन निघाली पाण्या गवळण. घागर घेऊन घागर घेऊन घागर घेऊन निघाली पाण्या गवळण. ठुमकत ठुमकत चालली डौलत, ठुमकत ठुमकत चालली डौलत, ठुमक 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 वाऱ्याच्या तोलान, वाऱ्याच्या कतोलान. घागर घेऊन कंटिन्यू. हा कुठली बुवाई उडते ते पहिले बाप रे बाप. खूप डिफिकल्ट आहे रे. म्हणजे साधारण आपण बघतो कुठलं घड्याळ चालू आहे बघू देत. भारी भारी येतो. येते येते येते. घागर घेऊन घागर घेऊन घागर घेऊन घागर घेऊन घागर घेऊन निघाली पाण्या गवळण. वा 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 वा. क्या बात है. तिने अशी मिठी मारली. वा वा. प्लीज इव्हेंटला जाऊ नका. पेटंट असतं ना पेटंट तसं आहे ते. काय काय स्किट असतात बघा ती आपली आपलीच असतात. दुसरं कोणी जर स्टेजवर केलं ना इव्हेंटला राग येतो. अरे हे आपलं स्किट आहे चुकून ह्याचं घासलं तर गंमत होती ही सगळी. आता एक वेगळा आणखीन एक छोटा प्रयोग करूया का. आता तू आर्याचं गाणं गा. सिरियलचं गाऊ शकतेस जी टायटल सॉन्ग हिट आहेत. हाक देता तुला साद जाते मला वेगळे प्रेम हे वेगळा सोहळा कोण जाणे जीवनाचा खेळ आहे हा कसा चेहराही तूच माझा तूच माझा आरसा तुला पाहते रे तुला पाहते रे. मला तो वरांड्यात पळणारा पोरगा आणि ही सँडल घेऊन तुला मला वाटलं मजा आली मजा आली. वा 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 वा. पण काहीतरी ऐकायला वगैरे मिळेल ना डॉक्टर. म्हणजे गप्पा वगैरे मारूच पण काहीतरी. हा तेच आहे ना. जादूगाराला नुसतं बसून ठेवलं खुर्चीत तर मजा काय. हा हा काहीतरी तर टोपीतून ससा बिसा काढला पाहिजे. तसं आहे ना त्यांचं की त्यांनी काहीतरी ते गायलंच पाहिजे. राधिका मी राधिका मी प्रेमिका मी राधिका राधिका मी प्रेमिका
राया अवघारंग एक झाला अवघारंग एक झाला एक झाला राहो निरंतर हृदयी राहो निरंतर हृदयी माझे सावळे सुंदर रूप मनोहर सावळे सुंदर रूप मनोहर सावळे सुंदर रूप मनोहर सावळे सुंदर रूप मनोहर सावळे सावळे सुंदर रूप मनोहर सावळे सुंदर रूप मनोहर राहो निरंतर हृदयी राहो निरंतर हृदयी माझे सावळे सुंदर रूप मनोहर सावळे सुंदर रूप मनोहर जन्मोजन्मी ऐसे मागितले तुझ जन्मोजन्मी जन्मोजन्मी ऐसे मागितले तुझ जन्मोजन्मी जन्मोजन्मी ऐसे मागितले तुझ आम्हासी सहज द्यावे आता सावळी सुंदर रूप मनोहर सावळी सावळी वा वा मंडळी, खूप छान वाटतंय की आजच्या या भागामध्ये महाराष्ट्राचे हे लाडके गायक, आपली पंचरत्न, लिटिल चॅम्प्स आणि सारेगमपचे हे लाडके वादक या मंचावरती आलेले आहेत. उद्याच्या भागात सुद्धा हे आपल्या बरोबर असणार आहे. तेव्हा भेटूयात याच कार्यक्रमात ज्याचं नाव आहे चला हवा येऊ द्या.